सकाळ सकाळी जेव्हा स्वयंपाकघरात राडा असतो ना, तेव्हा काही करायची इच्छा होत नाही. आज माझ्या किचन ओट्यावरती सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता. तर मी इथं माझं सगळं काम उरकून घेतलेलं होतं. 7:30 पर्यंत माझं सगळं काम होतं. अगदी स्वयंपाक, आमच्या घरापर्यंत जेवण वगैरे सगळंच होते. तर मग तिथून नंतर पुढं माझी सगळी स्वराला आवराआवरी करायची, तिला शाळेला पाठवायची तयारी ते असतं. पण आत्ता स्वरा झोपलेली आहे, 8:30 वाजलेले आहेत. मला थोडंसं काम आहे, त्यासाठी मी बाहेर जात आहे. 1 तासाभरामध्ये वापस येईन मी. तर यासाठी मी अशी सगळी तयारी करून बाहेर निघाले होते आणि परत वापस येताना मला तिथं इतक्या छान हिरव्या हिरव्या गार अशा पालेभाज्या दिसल्या. शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर, तर या सगळ्या गोष्टी मी घरी घेऊन आले. घरी आल्यावर बॅग ठेवला. आधी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःसाठी एक कडक चहा ठेवला. फक्कड म्हणलं तरी चालेल. चहा पिऊन दूध गरम करून मी नंतर परत सगळ्या भाज्या निवडायला घेतल्या. मी खरं सांगते, अशा प्रकारे जर भाज्या तुम्ही निवडून ठेवल्या ना, तुमच्या भाज्या खरंच 15-15 दिवस खराब होणार नाही. माझा पालकच काय, कुठलीच भाजी जास्त दिवस चांगली राहते, म्हणजे खराब होत नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी 2 प्रकारे पालक निवडते. ज्या पालकाचे पानं जे आहेत चिरलेली आहेत, तुटलेली आहेत किंवा त्याला माती लागलेली आहे, त्याला साईडला काढून व्यवस्थित धुवून त्याची एक प्युरी करून मी फ्रीझरमध्ये ठेवते. आणि जी पानं चांगली आहेत पालकाची, जेणेकरून त्याला काहीही लागलेलं नाही, माती नाही, चिघळलेले नाहीत, काही नाही. कधी-कधी काय होतं, एखाद्या पालकाचं छोटंसं जरी पान चिरलेलं गेलं ना, तरीसुद्धा आपल्या सगळ्या पालकना परत पाणी सोडतो आणि ते पालक चिघळून खराब व्हायला बघतो. तर तसं नाही, सगळी पानं आपुटच्या आपूट असे व्यवस्थित फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये टिश्यू पेपर ठेवून स्टोअर करायचे. भाज्या अजिबात खराब होत नाहीत. थँक यू.